नागपूरच्या माणकापूर भागात एका बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी कारवाई केली। या दरम्यान एक आरोपीनं फरार होण्याच्या प्रयत्नात इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारली। आकाश उर्फ बंटी अशोक जगनीत असं त्याचं नाव आहे। त्यानं उडी मारल्यानंतरचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे। आकाश उर्फ बंटी अशोक जगनीत असं जखमी इसमाचं नाव आहे। मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत ताजनगर येथील पार्वती सहनिवास नावाच्या अपार्टमेंटमध्ये बडतर्फ पोलीस कर्मचारी सचिन मेश्राम यांच्या पहिल्या माळ्यावर फ्लॅट असून इथं देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकानं छापा टाकला होता। कोलकाता आणि नागपुरातील युवतींकडून इथं वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता असं या कारवाईत उघड झालं। सचिन आणि त्याची पत्नी सोनाली यांना या व्यवसायात आकाश दलाल म्हणून मदत करायचा। तो त्यांना युवती आणि ग्राहक पुरवत असे। कारवाई दरम्यान आकाश फ्लॅटवरच उपस्थित होता। पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने अपार्टमेंटच्या पहिल्या माळ्यावरून खाली उडी मारली, मात्र त्याचा पाय मुरगळला आणि त्याला पळता आलं नाही। आकाशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला अटक केली जाईल। तर बडतर्फ पोलीस कर्मचारी सचिन मेश्राम, त्याची पत्नी सोनाली आणि संगीता चंदू डंभारे यांना न्यायालयानं पोलीस कोठडीत पाठवलंय। सचिनने व्हॅलेंटाईन डेला सोनालीशी दुसरे लग्न केलं होतं, हे विशेष। तर या व्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या 2 युवतींची न्यायालयाच्या निर्देशानुसार महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे।